भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या सोलापूर दौऱ्यात विद्यमान खासदार शरद बनसोडे गैरहजर असल्याचे दिसले। मात्र खासदार अमर साबळे हे दानवे सोबतच होते, त्यामुळे बनसोडे यांचा पत्ता कट होणार का आणि नवा चेहरा म्हणून अमर साबळे यांना भाजप तिकीट देणार का या चर्चेला आता ऊत आला आहे। सोलापूर लोकसभेचा उमेदवार बदलणार की काय असे विचारता अद्याप कोणताही निर्णय झाला नाही असे दानवे म्हणाले। दानवे बुधवारी सोलापूर दौऱ्यावर होते। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आजवर 40 मतदारसंघाचे दौरे केले आहेत। बुधवारी सोलापुरात शिवस्मारक सभागृहात कार्यकर्त्याची बैठक घेऊन निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले। राज्यात 92,000 बूथ आहेत, आमचे 82,000 बूथ फिक्स झाले आहेत। राज्यात आमची खूप मोठी ताकद आहे, त्या ताकदीवरच आम्ही पुन्हा सत्तेत येऊ, मोदी पुन्हा पंतप्रधान होतील असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांवर खालच्या स्तरावर जाऊन टीका करू नये असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले। शिवसेनेबरोबर युती करण्याचे प्रयत्न शेवटपर्यंत चालूच राहतील असेही ते म्हणाले। गेल्या 1 महिन्यापासून मी आणि आमचे संघटन मंत्री विजयराव पुराणिक राज्यातल्या 48 लोकसभा मतदारसंघाचा दौरा करतोय। विदर्भामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, भंडारा, वर्धा, रामटेक, नागपूर, अकोला आणि बुलढाणा हे संपूर्ण लोकसभा मतदारसंघाचा मी दौरा केला। मुंबईच्या 6 लोकसभा मतदारसंघापैकी 4 लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला। कोकणपट्टीमध्ये ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर या लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये काल कोल्हापूर, सांगली आणि हातकणंगले हा दौरा परवा केला आणि आज सोलापूर, म्हाडा आणि संध्याकाळी बारामतीला मुक्काम आहे। जवळपास राज्यातले 40 लोकसभा मतदारसंघाचा मी दौरा केला। उर्वरित 25 तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा संपणार आहे। या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना पक्षाने जे कार्यक्रम दिले ते कार्यक्रम पूर्ण करून घेणे। 2019ची निवडणूक त्यांच्या दृष्टीनं अस्तित्वाची लढाई आहे, जिंकण्यासाठी नाही परंतु आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांची सारी धडपड आहे। उत्तर प्रदेशामध्ये मायावती आणि अखिलेश सिंग यांनी जी युती परवा केली त्याचा कोणताही परिणाम भारतीय जनता पक्षावर होणार नाही, कारण 1993 साली भाजपला हरवण्यासाठी दोघं एकत्र आलेच होते। त्याही वेळेस भारतीय जनता पक्षानं या दोघांपेक्षा एक जागा शिल्लक आणि 4% मतदान जास्त घेतलं होतं। त्यामुळं कोणी कोणासोबत जाऊ, NDA मात्र एकत्र राहून या 2019च्या निवडणुका लढेल आणि या देशाचे प्रधानमंत्री पुन्हा नरेंद्र मोदी होतील असं या एकूण दौऱ्यातून मला कार्यकर्त्यांच्या भावना दिसल्या। असं आहे, त्यांना आपल्या पक्षाचं काम जर असं बोलल्यानं वाढतं असं जर वाटत असेल तर ते बोलतात, पण मी मागेही स्पष्ट केलं की एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या माणसाने एखाद्याच्या नावाविषयी असं बोलणं काही बरोबर नाही। असं कोणीही बोलू शकतं पण एखादा मोठा नेता बोलू शकत नाही, त्यांनी ते बोलू नये। देशाचं नाही, आम्ही त्यांना कधीच नाही म्हणलं की तुम्ही असं बोलू नका। त्यांनीच ते समजून घेतलं पाहिजे की असं बोलणं बरोबर नाही। मवाळ वगैरे काही नाही। NDAने एकत्र राहावं आणि एकत्र निवडणुका लढवाव्यात ही आमची भूमिका आहे। आम्ही गरज पडेल तिथं मवाळ आणि जिथं गरज पडेल तिथं ताठर दोन्ही गोष्टी आमच्याजवळ आहेत। तुम्ही आज जी बैठक घेतली त्याला खासदार अमर साबळे आहेत सोबत तुमच्या, खासदार शरद बनसोडे, ते उमेदवार तुम्ही बदलणार आहात असे त्यांना कुणकुण लागले काय? असा कुठला निर्णय भाजपनं घेतला नाही। ही माहिती चुकीची आहे, चुकीची नाही, बरोबर तुमची माहिती चुकीची आहे। मला येऊन 2च महिने झाले आणि माझ्या प्रमुख सगळ्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन मी आलो। रात्री मुक्काम केला मी सोलापूरला। मग आता तुम्ही पुन्हा म्हणता असं ऐका, मी आमच्या प्रमुख सगळ्या कार्यकर्त्यांच्या घरी गेलो, जेवण केलं, मुक्काम केला। त्याही अगोदर तिने माझा 4था दौरा आहे सोलापूरला अध्यक्ष झाल्याच्या नंतर। आता तुम्ही बदला जरा सर, आता तुम्हाला पाहिजे असलेलं तुमच्या समोर नाही आलो एवढी मस्त
हे बघा, राजकारणामध्ये यश अपयश मतभेद होऊ शकतात, परंतु आमच्या नेत्यांमध्ये राजकीय दृष्ट्या किंवा पक्षाच्या दृष्टीनं कुठलेही मतभेद नाही. प्रत्येकालाच असं वाटतं असतं की माझ्या कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे. हा प्रयत्न सगळ्याच ठिकाणी होतो, केवळ सोलापूरमध्ये असं नाही. असं मी काय म्हणतो, एकही सदस्य जर असला तो ठराव मांडू शकतो. आणि आम्हीच त्या राज्यातला पराभव स्वीकारलाय, आमच्या मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलाय आणि समोरच्यांना आम्ही शुभेच्छा पण दिल्यात, पक्षानंच दिल्यात. ते काही फार महत्वाचं नाही. आम्ही पराभव मान्य केला आणि समोरच्याला आम्ही स्वतः पक्ष म्हणून शुभेच्छा दिल्या. भारतीय जनता पक्ष आगामी निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहे आणि बाकीचे राजकीय विरोधक विकासाच्या मुद्द्यावरून भटकून जनतेचं लक्ष दुसरीकडे विचलित करू इच्छितात. उदाहरणार्थ, देशाचे प्रधानमंत्री आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकसभेत आणि जनसभेत दोन्ही ठिकाणी आम्ही असं सांगितलं की या देशाची घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली, ती आम्ही बदलणार नाही आणि ती आम्ही बदलू देणार नाही. असं असताना सुद्धा काँग्रेस देशभर सांगत आहे की भाजप घटना बदलणार आहे. राज्यात मुख्यमंत्र्यांनी आणि मी स्वतः सांगितलं आहे की आम्ही कोणाला घटनेला हातही लावू देणार नाही आणि आम्हीही लावणार नाही. परंतु देशभर त्यांचे जे कार्यक्रम चालले ते विकासावर ते बोलतच नाहीत. जनतेचं लक्ष विकासावरून विचलित करून अन्य मुद्द्याकडे वळवण्याचं काँग्रेसचं धोरण आहे. भारतीय जनता पार्टी मात्र विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढणार आहे. कोणत्याही राजकीय पक्षाचं मूल्यमापन हे ते लढत असलेल्या निवडणुका त्यात मिळाले त्याला सीटं याच्याशिवाय करण्याचं दुसरं कोणतंही सूत्र नाही. आणि आपण बघत असाल की आत्ता राज्यात ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या साऱ्या निवडणुकीमध्ये 4 नंबरवरचा 4 वर्षापूर्वीचा भाजप तो आज 1 नंबरवर आला. जळगाव महापालिका घ्या, धुळे महापालिका घ्या, राज्यातली कोणतीही महापालिका, 18 महापालिका, 10,000 सरपंच, 123 आमदार आणि 23 खासदार आणि 90-95 नगरपालिका, एवढं पाठबळ आमचं आहे. याचा अर्थ असा की जनता आमच्यासोबत आहे. तुम्ही आम्ही दिलेल्या सगळ्या आश्वासनाची आठवण केल्या आणि केलेल्या कामाचं स्मरण करा. मुंबईसारख्या ठिकाणी कोस्टल रोड गेले अनेक वर्ष काँग्रेसने करतो म्हणले केले नाही, आम्ही सुरुवात केली. मुंबईच्या विमानतळाची जागा ते फायनल करू शकली नाही, आम्ही केली. पुण्याचं विमानतळ झालं ती जागा घेऊ शकली नाही, आम्ही घेतली. मुंबईची मेट्रो, पुण्याची मेट्रो, नागपूरची मेट्रो, राज्यभर नॅशनल हायवेचं जाळं जे तुमच्याकडे आत्ता येऊन उद्घाटन झाले, राज्यभर नॅशनल हायवे जाळं, मागेल त्याला शेततळं, कर्जमाफी, एवढे सारे निर्णय आमच्या सरकारनं केलेत. आणि आता याच्यापेक्षा कोणते निर्णय असतील बाकी तर पुढचे 5 वर्ष संधी मिळाली की पुढचे 5 वर्ष करू आम्ही. भाजपची राम मंदिर हा आमच्या श्रद्धेचा विषय आहे, तो निवडणुकीचा विषय नाही. शिवसेनेने हायजॅक केलंय असं वाटत नाही. शिवसेना आमच्यासोबत 90ला बी होती, शिवसेना आमच्यासोबत 92ला बी होती या मुद्द्याबरोबर. आणि आत्ता शिवसेना जरी म्हणत असली आणि आम्ही म्हणत असलो, दोघं आम्ही या मुद्द्यावर एकच. मग पहिले सरकार आणि राम मंदिर न्यायालयाच्या याचं उत्तर असं नसतं भेटत. याचं उत्तर असं आहे की सरकार आणि न्यायालयाच्या निर्णयानंतर राम मंदिर जो आमच्या सोबत येईल त्याच्यासह आणि जो आमच्या संघ असणार नाही निवडणुकीत उसको पटक देंगे. अमित शहा हे चाणक्य आहेत माहीत तुम्हाला, आणि त्यांच्या चाणक्य नीतीमुळं उत्तर प्रदेशसारखा गड, गुजरातमध्ये एवढे वर्ष सत्ता असून पुन्हा जिंकणे आणि देशभरामध्ये निवडणुका यश मिळणे हे अमित शहाचंच. 2 मंत्र्यामध्ये दिलजमाई झाल्याचा भास तुम्हाला होतो. अरे दोन्ही माझे मित्र आहेत, दोघांशी माझी नेहमी चर्चा होती. आत्ताही आम्ही संगच होतो आणि कुठल्याही प्रकारचा वाद नाही. निवडणुका येऊ द्या, दोघंही या निवडणुकीमध्ये काँग्रेसला पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही. या पत्रकार परिषदेस सहकार मंत्री सुभाष देशमुख, खासदार अमर साबळे, शहराध्यक्ष प्राध्यापक अशोक निंबर्गी, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, उषा खापरे आदी उपस्थित होते.